हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर तुम्ही सर्व कसे आहात? मजेतच असाल. तर आज मी ब्लॉग बनवला आहे. म्हणजे मूड खराब आहे माझा, कारण की विहानला बरं नाही आहे. कालपासूनच बरं नव्हतं. घसा दुखतोय फक्त त्याचा, बाकी काहीच नाही होते, फक्त घसा दुखतोय. तर त्यासाठी आज शाळेलासुद्धा दांडी मारली आहे, सुट्टी घेतलेली आहे, कारण त्याचा घसा आज जास्तच दुखायला लागला आहे. मी गरम पाणी पण त्याला दिलेलं प्यायला आणि मिठाच्या पाण्याच्या गुळण्यासुद्धा करायला सांगितलं होतं, पण काहीच फरक नाही आहे. जास्तच दुखतोय, तो रडतोय. म्हणून दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी मी पण तयार होते आता आणि त्याला दवाखान्यात घेऊन जाते. आणि घसा दुखतोय तर त्याला पाणीसुद्धा एक घूटसुद्धा प्यायला होत नाही आहे, एवढा त्याला त्रास होतो आहे. आणि हा कसं जास्तच झालं, जास्त त्याला सहन नाही झालं तर तो रडायला लागतो. नाहीतर एवढा तो स्ट्रॉंग आहे ना की लवकर असं रडणार नाही, मला त्रासही देणार नाही, जास्त मला चिपकून नाही राहणार. नाही तर काहीतरी मुलं असतात ना की जे आईला चिपकून राहतात, पण त्याचं आत्ता लक्ष माझ्याकडे पूर्ण. मी बो बांधला आहे तर मला बोलतो, दाखव मम्मी कसं वाटते, खूप छान वाटते तुला बो. बघा विहान, मी बो बांधलेला आहे. तर मला बोलला, मम्मी हा खूप छान वाटते तुला हा बो, तर तू काय कर की जे तुझ्या टी शर्टला मॅचिंग होईल ना हा ग्रीनवाला, तर ग्रीनवालं लाव. तर मी बोलली नाही राहू दे, आता मी घातलेलं आहे तर काय नाही. तर तेच मला तो देत होता. आणि आता आम्ही निघालो दवाखान्यात जाण्यासाठी. 5 मिनिटाच्या अंतरावरतीच दवाखाना आहे. पोहोचलो दवाखान्यात आणि दवाखान्यात तर गर्दी नव्हती ते पाहून मी तर अजूनच खुश झाली. कधी कधी खूप गर्दी असते, खूप टाईम बसावा लागतो, पण फक्त आमचा दुसरा नंबर होता. तर आणि तो म्हणजे रडल्यामुळेच मी त्याला बोलली की ठीक आहे, नको जाऊ शाळेमध्ये, मी तुला दवाखान्यात घेऊन जाते, दवा वगैरे घेते, ते बरं वाटेल तुला. कारण की मला माहिती आहे याला जेव्हा खूपच त्रास झाला ना तरच हा रडतो आणि बोलतो मी शाळेत नाही जाणार. नाही तर असं हा कधीच शाळेला सुट्टी वगैरे नाही घेत. कालपासून दुखतोय, तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या वगैरे केल्या. हो, जमलं तुला करायला? हां. कसं केल्या? बोल, आवाज कर ना. तो चेकअप करून झालेला आहे आणि डॉक्टर बोलले की बाहेरच्या वातावरणामुळे त्याला तसा घशाचा त्रास झालेला आहे, कारण की कधी थंड गरम असं वातावरण आहे बघताना. त्यांनी त्यांच्या इकडच्या पण गोळ्या दिलेल्या आहेत त्यांच्याकडे जे असतात ते, आणि बाहेरून एक टॅबलेट मेडिकलमधून घेण्यासाठी सांगितली आहे. आणि ते डॉक्टर दवा वगैरे देऊस तर डॉक्टरांनी सांगितलेलं वजन करायला. तर विहान वजन पण करत होता आणि त्याची मस्ती बघा, तो परत हाईट पण चेक करत होता आणि किती मजेने करतोय बघा. आणि आता चाललो मेडिकलमध्ये टॅबलेट घ्यायला. परत घरी जाऊन रिटर्न येण्यापेक्षा डायरेक्ट थोडंसं मेडिकल पण इकडनं 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर आम्ही दोघं जाऊन मेडिकलमधून गोळी वगैरे घेऊन आलो. आणि घरामध्ये बघा सर्व पसारा असंच ठेवलेला मी, खूप पसारा आहे. आणि जेवण बनवून गेले ते, फक्त जेवणच बनवून झालं. आणि इथे मी मुळा टाकून सांबार बनवलेला आहे, राईस, व्हाईट राईस आहे आणि अंड उकडवून घेतलेलं आहे. आता जेवण घेतलं आहे विहानला चारवायला. तर विहानला हाताने नाही खायचं आहे, बोलला मम्मी तू चार, त्याला गिळवत नाही आहे म्हणून दुखते, तर बोलला तू चारव. आणि त्याला मी चारवते, कारण की गोळ्या पण खायच्या आहेत. तर बघूया आता गोळ्या खाऊन त्याला किती आराम पडतो आणि किती नाही. जेवण नाही खाल्लं, रडायला लागला की मला नाही होते खायला. तर मग आता मी गोळ्याच घेतल्यात त्याला चारवायला, कारण की बघते गोळ्याने जर आराम पडला तर त्याला परत जेवण चारवेल. आणि हे त्याला पाहिजे होतं ज्यूस, तर हा ज्यूस पण सांगते त्याला प्यायला, म्हणजे तो कसं थोडं आरामात पिएल ज्यूस. जेवण नाही खाल्लं तर पोटामध्ये काहीच नाही आहे, तर म्हणून त्यासाठी ज्यूस घेऊन आलेली आहे. आणि दवा हा असाच पितो.
चम्मचमध्ये पूर्ण त्याला असं पाण्यामध्ये मिक्स करून द्यावं लागतं. डायरेक्ट गोळी नाही खात. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आणि आता वाजले 10. मी आत्ता आंघोळ केली. उठलेली तर म्हणजे 5:30 वाजल्यापासूनच. विहान पण उठला होता, त्याला खूप ताप होती. तर ताप असल्यामुळे त्याला मी त्या मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या वगैरे केल्या, त्या पाण्याने पुसून घेतलं. आणि त्याच्या पप्पांना बोलले की पहिले याला दवाखान्यात घेऊन जा. त्यांनी दवाखान्यात नेलं आणि एक इंजेक्शनसुद्धा द्यायला सांगितलं डॉक्टरांना. तर त्यांनी इंजेक्शन पण दिलं. घसाच दुखत होता आणि मला वाटतं त्या घसा दुखतो म्हणूनच आज ताप आलेला आहे त्याला सकाळपासून. गोळ्या वगैरे खाऊन तब्येत ठीक आहे. तर त्याला आता डाळिंबाचा ज्यूस आहे हा पाजवते. आता बरं वाटतं तब्येत? डाळिंबाचा ज्यूस थोडं थोडं करून पी आरामात. आंघोळीला नाही होते अजून पण प्यायला नाही जमत. ठीक आहे, थोडं थोडं असं जबरदस्ती पी. सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये आणि बिना खाता तुला दवा पण पाजवलेला आहे. तुला काय होते बोल ना. पियायला नाही जमत आहे ना, पण तू उपाशी पोटी गोळ्या वगैरे घेणार तर ते फायदा नाही होणार त्या गोळ्यांचा. स्पूनने पाजा. ते स्पूनने मी पाजवते. थोडं थोडं पी असं ना. तू काल मेडिकल मधून आणलेलं ज्यूस कसं पिलास? ते ज्यूस आणू का? हा, हे पोमोग्रेनेटचा ज्यूस आहे ना, तर तू पियायला मागतच नाही. अगोदर पण जसा तुझा गळा पण ठीक होता ना, तेव्हा पण तू नव्हता पियत. जे चांगलं असतं ना ते तुला नकोय प्यायला. पुढे ये, पडतंय. विहान तू तोंड नाही खोलत ना, ते पडतंय. आ कर ते बघ. असं तोंड खोल. असे नखरे करतो खाण्यापिण्यासाठी, काहीच खात पियत नाही, नुसतं चिडचिड करत राहतो. त्यासाठी त्याच्या अंगी काहीच लागत नाही आणि पार पूर्ण असा वाळून गेलेला आहे. एक तर जेवणाचा कंटाळाच आहे तुला, त्याच्यामध्ये अजून तुला आता बहाणा भेटला. घसा दुखतोय, गिळायला होत नाहीये. असंच जबरदस्ती पाजवलं चारवलं तरच खाणार पिणार तू.
काय आता तुला दवा पाजवला तरी पण ते जरा पण बरं नाही वाटत आहे. जसं सकाळी दुखवलं तसंच दुखतंय. थोडं पण फरक नाही. थोडं फरक आहे ना. संपलं बघ. थोड़ा सा तुला ज्यूस पीता होता है. बियान क्या हुआ? किधर बियान? बियान सोया है. पूर्ण फिनिश केलंस. मी नसतं पाजवलं ना ते पण नसतं तू पिला. राहू दे. काय बोलायचं बोल. काय नाही ना. ताप आहे. थंडा झालाय आता. सकाळी किती ताप होता. डोकं दुखत होतं. सकाळी सुद्धा गरम पाणी दिलं होतं गुळणा करायला, मिठाचं पाणी. त्याच्याने पण फरक नव्हता वाटला थोडं पण. ठीक आहे, आता आंघोळ करून घे. विहान आता आंघोळ करून रेडी झालेला आहे आणि आता दवा खाऊन बरं वाटतंय ना. कसं वाटतंय? घसा कसा आहे आता? निघाला थोडंफार दुखतंय. काय गिळाच्या टायमाला दुखतंय? ठीक आहे, होईल. लगेच नाही नीट होत असतं, होईल. आणि काल शाळेला सुट्टी घेतल्यामुळे अभ्यास जे काय राहिला शाळेमध्ये काय शिकवलं होतं तर ते एका फ्रेंड्सकडून घेतले आणि आता विहान बसणारे अभ्यास करायला. आज गुरुवार आहे आणि गुरुवारची विहानच्या शाळेला सुट्टी असते. तर काल बुधवार होता आणि काल बुधवारची शाळेला सुट्टी झालेली आहे. तर उद्या पण तब्येत ठीक नसेल तर नाही पाठवणार. तब्येत ठीक असेल तर विहान जाईल शाळेत.